हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत आणि आज आपण नवीन रोड ट्रिप घेऊन चाललेलो आहोत आणि ह्या वेळेस आपण चाललेलो आहोत साऊथ इंडियामध्ये. तर चला नवीन नवीन प्लेसेस आपण एक्सप्लोर करूया. आज 1 जून आहे आणि सकाळी 9ला आपण घर सोडलेलं आहे. आता पुण्यात पोचलो आहे आणि इथे आपण थांबलो आहे जेवायला जगदंबला. याचं मटण खूप फेमस आहे. हेच साजूक तुपातलं मटण आहे. तर ह्याच्यावर ताव मारूया कारण आपल्याला खूप लांबचा प्रवास कापायचा आहे. तर चला पहिले जेवण करूया. खूप छान डिश आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान सजवली आहे त्यांनी. आणि जेवण करून आता पुढचा प्रवास चालू करूया. कोल्हापूर क्रॉस केलेला आहे आपण आणि आता कर्नाटका लागला आहे. आपण बँगलोर हायवेने चाललेलो आहोत आणि पूर्ण रात्रभर आपल्याला प्रवास करायचा आहे. मित्रांनो, गेला 1.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलोत. आता सकाळचे 6 वाजलेत. ट्रॅफिक काही निघत नाही आहे. एकाच ठिकाणी स्टक आहोत आणि खूप मोठी रांग आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठी ट्रॅफिकची लाईन आहे. फायनली ट्रॅफिकला कंटाळून आम्ही दुसरा रोड पकडला आहे आणि निघालो उटीच्या डिरेक्शनने. मैसूर मार्गेच जाणार आहोत, पण ट्रॅफिक होती म्हणून दुसरा रोड पकडला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत उटीला जायला. आणि तुम्ही बघू शकता हे आहे कर्नाटका. खूप छान असे रोड्स आहेत इकडचे आणि खरंच म्हणजे ज्या प्रकारे रोड्स बनवलेले आहेत, खूप छान रोड्स आहेत. मला हे समजत नाही की आपल्या महाराष्ट्रातच रोड्सचा एवढा प्रॉब्लेम का असतो, कारण बाकी स्टेटमध्ये खूप छान रोड्स बनवले जातात. हे बघा चारी साईडला खूप छोटा रोड आहे पण खूप छान आहे. आणि सकाळचा मॉर्निंगचा जो म्हणतात ना, ज्या प्रकारे क्लायमेट आहे, खूप असं प्लेझंट क्लायमेट आहे आणि ड्राईव्ह करायलासुद्धा मजा येते आहे. फायनली आता मैसूर क्रॉस करून आपण उटीच्या रोडला लागलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता ह्या साईडला वाईल्ड लाईफ सेंच्युरी आता चालू होईल थोड्या वेळात आणि त्या डिरेक्शनने आपण चाललेलो आहोत. उटीचा रोड हा खूप प्लेझंट असतो आणि खूप छान वाटतो बिकॉज चारही साईडला तुम्हाला खूप सारे असे प्राणी वगैरे बघायला मिळतात. त्याच्यामुळे असं म्हणतात ना की तुम्हाला मंजिलपेक्षा रस्ते छान वाटतात. ती म्हण आहे ना, त्या प्रकारेच आहे. आणि हे आता उटीचं रोड स्टार्ट होतो आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला खूप छान असं जंगल आहे आणि त्या जंगलातून ड्राईव्ह करायचा एक जो फील आहे ना, त्या फिलिंगसाठीच माणसाला वाटले की नेक्स्ट टाईम आपण नक्की यावं. अशा प्रकारे हे आहे. फुल नाईट ड्राईव्ह झाल्यामुळे बघा सगळ्यांचे फेस कसे आहेत. नीट झोप झालेली नाही आहे. ट्रॅफिक मिळाली होती, थोडी चिडचिड झाली आहे. आणि काल सकाळी 9 वाजता निघालो तेव्हापासून ड्रायव्हिंग चालू आहे. आत्ता 9 वाजायला आलेत आणि तुम्ही बघू शकता ह्या साईडला सांबार. खूप असं छान सकाळ सकाळचं दृश्य आहे हे. आणि सकाळी इकडे खूप सारे अशाच ॲनिमल्स बघायला मिळतात. त्याच्यातलं हे सांबार आणि काही ठिकाणी हरण आहे, हे बघू शकता. मित्रांनो, इथून ना मला वाटते तमिळनाडूची बॉर्डर स्टार्ट होते आणि इथेच वाईल्ड लाईफ सेंच्युरीसुद्धा आहे. त्याच रोडने आपल्याला जावं लागतं. इथे चेकिंगसुद्धा आहे आणि इथून आपण एंटर करत आहोत. या साईडला तमिळनाडू आणि ओटीमध्ये येण्यासाठी खास तुम्हाला पास काढावे लागतात. आता त्याच्याशिवाय तुम्हाला परमिशन मिळत नाही. लास्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हा असं काही नव्हतं, पण आता नंतर कळालं की इकडे पास पण काढावे लागतात. कर्नाटका बॉर्डर संपली आणि आपण आता एंट्री करतो निलगिरी डिस्ट्रिक्टमध्ये. 14 तास झाले आपण गाडीमध्ये आहोत. काल सकाळपासून जो ट्रॅव्हल चालू आहे तो कंटिन्युअसली चालू आहे. आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता इकडे कसे माकडं पाण्यात खेळत आहेत. म्हणतात ना की निसर्गाचं एक वेगळं रूप इकडे बघायला मिळतं तुम्हाला, कारण माणसाचं आणि निसर्गाचं इथे एक वेगळ्या प्रकारे कनेक्ट आहे. तुम्ही बघू शकता, मी थोडं झूम करतो आहे. आता थांबतो आहे बघा. तुम्ही आता बघू शकता तुम्ही की माकडं अशी जंप उड्या मारत आहेत आणि पाण्यात खेळत आहेत. माकडाची छोटी छोटी पिळं आहेत ती बघा. सो हा एक निसर्गाचा टच आणि ह्या गोष्टी तुम्हाला सहसा अशा अनुभवायला नाही मिळत. ते साऊथमध्येच तुम्हाला मिळतात, कारण खूप छान जंगल आहे आणि खूप घनदाट जंगल आहे. त्याच्यामुळे तो एक वेगळा फील आहे.
आणि त्याची एक मजा वेगळी आहे. मित्रांनो, डे सेकंड चालू झाला आहे आणि आपण आजच्या दिवशीसुद्धा ट्रॅव्हलच करतो आहे. आज ओटीमध्येचा प्लान आहे. आज म्हणजे डे सेकंड आणि डे थर्ड आपण ओटीमध्ये असू. तुम्ही बघा आता एकदम हेअरबँड आहे तिकडे खूप मोठे मोठे आणि हेअरपिन बेंड असं म्हणतात ह्या रोड्सला. खूप सारे मोठे मोठे टर्न आहेत. खूप रिस्की रोड्स आहेत आणि खूप मोठा घाट आहे ह्या ओटीचा. साधारणतः आता 30-40 किलोमीटर अंतर कापायलाच खूप वेळ घेतो आणि आता मध्येच पाऊस लागला आहे आणि तोच रोडवरून सुद्धा उतरतो. सो थोडंसं रिस्की ड्रायव्हिंग होते, पण त्याची एक मजा वेगळी आहे. वायपर माग. मित्रांनो, 2 दिवसाच्या थकानंतर फायनली आपण विला घेतलेला आहे उटीमध्ये आणि तुम्ही बघू शकता हा 2 BHK विला आहे. हा आहे लिव्हिंग रूम. बघू शकता तुम्ही, खूप ग्रँड आहे आणि या साईडला माझा बेडरूम आहे. खूप लॅविश बेडरूम आहे. 12,000 रुपये चार्जेस घेतलेत त्यांनी. तुम्ही बघू शकता इथून पूर्ण उटीचा व्ह्यू दिसतोय. खूप छान असा व्ह्यू आहे. आय गेस मॉर्निंगचा व्ह्यू खूप सुंदर असेल इथून. आणि याच्या बाजूलाच राज पिक्चरची शूटिंग झाली होती. समोरच तो बंगलो आहे आणि सेलिब्रिटी लोकांचे इकडेच बंगलोज आहेत जिथे आपण स्टे करतो आहे सध्या. हा एक छोटासा रूम आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे रूम आहे. खूप मोठी एरिया आहे. या साईडला बाथरूम आहे. लाईट्स ऑफ आहे, ऑन करायला विसरलो, सॉरी. आणि इकडे प्राऊ नाचते, टी व्ही चालू केली आहे. 2 दिवस ट्रॅव्हलिंगनंतर सगळे थकलेले आहेत. हा बघा, हा पण इकडे पडला आहे. आणि हा एक दुसरा बेडरूम आहे. छान मिळालं आहे आम्हाला फायनली हे. बंगल्याची एक्सटेरियर एरिया आहे ही. तुम्ही बघू शकता खूप असं छान जंगल आहे बाजूलाच. आणि इकडे असं म्हणतात की एक समोरच राजवाडा होता आणि त्याचीच इथे आता ते सरकारी गेस्ट हाऊस बनलेत ते. आणि याच्या समोरच हे आपला विला आहे जिथे आपण स्टे करतो आहे. तुम्ही बघू शकता याच्या खालीच हे बघा, हे सरकारी सगळ्या इमारती आहेत तिथे सरकारी कामकाज चालतं. खाली असं रोड उतरायला आहे. तर छान प्रकारे हा विला बनवला आहे आणि इथे काही जास्त हाईटचे बंगलोज नाही आहेत. तर सगळे 1 और 2nd फ्लोअर एवढंच परमिशन आहे. उटीचं म्हणायला जाल तर उटीचे वैशिष्ट्य खूप आहेत, पण मेन गोष्ट याची आहे की इथला प्लेझंट क्लायमेट जो 12ही महिने प्लेझंट असतो. तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली याच्या पाठीमागे राज पिक्चरची शूटिंग झाली होती आणि ते बंगलो तिथेच आहे. तुम्ही बघू शकता खूप प्लेझंट क्लायमेट आहे आणि असं एकदम मस्त वाटते. आपल्याकडे खूप गरमी आहे सध्या आणि इकडे एकदम क्लायमेट चेंज आहे. खूप छान वाटतं आहे आणि 2 दिवसाचा प्लॅन आहे इकडे. तर बघूया आता काय काय साईट सीइंग. तिसरा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता समोरच खूप छान असे घोडे आहेत. खूप छान असा व्ह्यू वाटतो आहे आणि ज्या प्रकारे त्यांचे कलर आहेत खूप छान वाटते बघून. आणि आता आम्ही चाललेलो आहोत पॉईंट्स एक्सप्लोअर करायला. दिशा हाय कर. ही प्राव्या आहे आमची. हाय. मित्रांनो, हे आहे वेलनॉक डाऊन्स. तुम्ही बघू शकता इथेच राजा हिंदुस्थानीची शूटिंग झाली होती. तुम्ही बघू शकता हा पॉईंट. 1 मिनटं, हा बघा
इथून ही शूटिंग झाली होती आणि अजून बऱ्याच पिक्चरची शूटिंग झाली आहे इकडे. आणि आता आपण निघालेलो आहोत पायकरा फॉल्सला. खूप छान असा तो व्ह्यू आहे. नंबर 2 या रिदिशा ये. मित्रांनो, हा आहे पायकरा फॉल. ह्यावेळेस इथे पाणी कमी आहे कारण अजूनही मान्सून स्टार्ट झालेला नाही आहे. आम्ही लास्ट टाईमला तेव्हा खूप पाणी होतं आणि त्याच्यामुळे हा खूप चांगला व्ह्यू आहे या वॉटरफॉलचा. तुम्ही बघू शकता. आत्ताही खूप छान दिसतोय, पण खूप पाणी असल्यावर खूप भारी वाटतं हे बघायला. हे खूप फेमस इथलं टुरिस्ट प्लेस आहे पायकरा फॉल्स. आणि बाकी उटी फेमस आहे फक्त गार्डनसाठी. आणि आता निघालो आणि पाऊस लागला आहे. आता चाललो आहे बोटॅनिकल गार्डन. मित्रांनो, आपण आलो आहे आता गव्हर्मेंट बोटॅनिकल गार्डन. हे खूप मोठं गार्डन आणि खूप फेमस आहे. ह्याचं तिकीटही लागतो इकडे. तसं पाहिलं तर उटीमध्ये प्रत्येक गोष्टी तुम्हाला व्हिजिट करण्यासाठी तिकीट आहे. 40 रुपये, 60 रुपये, 100 रुपये अशा प्रकारे तिकीट आहे. याचं आय गेस 100 रुपयाचं तिकीट काढलं आहे आम्ही. तुम्ही बघू शकता हे बोटॅनिकल गार्डन आहे आणि व्हरायटीज ऑफ फ्लावर्स इथे आहेत. खूप छान प्रकारे सजावट आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे फुलं आहेत. तुम्ही बघू शकता. हे फुलं अशी आहेत, हे पानं अशी असं इकडे बर्फ पडला आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आहेत आणि याच्यामध्ये खूप प्रकारची फुलं आहेत. अशी फुलं जी आपल्याकडे पाहायलाही मिळत नाही. आपली ठरलेली आहे जास्वंदी तशा प्रकारे. तर तसं नाही आहे, इथे व्हरायटीज ऑफ आहेत. बघू शकता तुम्ही. ह्या साईडला सुद्धा खूप साऱ्या कुंड्या लावल्या आहेत आणि असं खूप मोठं गार्डन आहे. आणि इकडे आणि खूप सारे असे व्हरायटीज ऑफ फ्लावर्स आहेत. मेन गोष्ट अशी की उटी हे फेमसच आहेत बोटॅनिकल गार्डनसाठी. त्यांनी खूप छान प्रकारे ते मेंटेन पण ठेवलं आहे. आणि बघू शकता हे आपण फिरतो आहे बोटॅनिकल गार्डनच. छान प्रकारे मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. आणि बाकीसुद्धा रोज गार्डन आणि असे व्हरायटीज ऑफ इकडे गार्डन्स आहेत जिथे फ्लावर्ससाठी ते फेमस आहेत. बघा, खूप छान मेंटेन केलं आहे. अशा प्रकारे हे आहे आणि असं खूप मोठी एरिया आहे इथे त्यांनी जी ॲक्वायर केलेली. मित्रांनो, ही आहे टी फॅक्टरी आणि इथे बाजूलाच आहे चॉकलेट फॅक्टरी. तिथे आपण आलेलो आहोत. इथे खूप जुन्या पद्धतीने ही टी फॅक्टरी मेंटेन केलेली आहे आणि तिथे चहापत्ती बनवली जाते आणि खूप व्हरायटीज ऑफ आणि खूप साऱ्या फ्लेवर्समध्ये यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चौथा दिवस आहे आणि आपण सकाळी निघालो आहे कुन्नूरला जायला. कुन्नूर हे उटीपासून काही अंतरावरच आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा व्ह्यू आहे इकडे सुद्धा. आणि इथे सुद्धा तेच आहे फार्मिंग. नॉर्मली टीची फार्मिंग केली जाते आणि तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आहे हे सुद्धा. कुन्नूरचा क्लायमेट खूप प्लेझंट असतो आणि कुन्नूरला खाली उतरताना जो घाट लागतो, जो हेअर क्लिप बेंड म्हणतात, ते खूप रिस्की बेंड आहेत. असे टोटल 14 बेंड आहेत आणि खूप केअरफुली तुम्हाला ड्राईव्ह करावा लागतो कारण खूप रिस्की रोड आहे. खूप नॅरो रोड आहे, पण एवढा क्लायमेट इतका प्लेझंट आहे की तुम्हाला कुन्नूरसुद्धा सोडून जायची इच्छा होत नाही. तुम्ही बघू शकता. तर हे आपला नेक्स्ट डेस्टिनेशन आहे जे आहे कुन्नूर. रोड बघू शकता तुम्ही. खूप छान असा रोड आहे आणि रस्त्यामध्ये उतरताना खूप सारे धबधबे आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात तुम्हाला म्हणतात ना की निसर्गाची सान्निध्य तुम्हाला
जे नेचरवर प्रेम करतात ना ते उटी आणि कुन्नूर सोडून कुठेच जाणार नाही, कारण तुम्हाला इथे इतकी ग्रीनरी आणि इतकं प्लेझंट क्लायमेट आहे की तुम्हाला छान वाटतं आणि असं वाटतं इथेच राहावं. अशा प्रकारे उटी आणि कुन्नूरची ट्रिप संपती आहे आणि पार्ट 2मध्ये आपण आता पुढे जाणार आहोत तमिळनाडूमध्ये. तर चला तिथे भेटूया आणि त्याच्यानंतर आपण कोइंबतूरला चाललेलो आहोत. तर पार्ट 2मध्ये कोइंबतूरमध्ये भेटूया.